बोलता महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वाटूर इथे आलेलो आहे। आजचा विषय असा आहे की ग्रामपंचायत संदर्भात मोठा भ्रष्टाचाराची भूमिका आज इथं वाटूर फाट्यामध्ये आहे। त्याच्यात गुन्हे वगैरे दाखल झालेले आहे। या अनुषंगानं आपल्यासोबत ताई आहे। ताई, नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार, मी सुशीला बाळासाहेब आंबिरे आणि ग्रामपंचायत सदस्य आहे। जे आपलं गावठाणचं प्रकरण होतं ना, तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ग्रामसेवकवर। बरं, या विषयांचा म्हणजे ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला, अजून कुणी आहे का याच्या मागं? म्हणजे एक मोठा प्रश्न आहे याच्यात बी, ग्रामसेवकावर जेव्हा गुन्हे दाखल जातात त्याच्या मागेही कुणी सूत्रधार असन अशी चर्चा आहे। याबद्दल आपला काय मत आहे? याच्यासोबत सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, भरपूर असा घोटाळा 1-1.5 कोटीचा घोटाळा केलेला आहे। विषय खूप गंभीर आहे। वाटूर ग्रामपंचायतचा कमीत कमी 1 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार आहे। ह्यामध्ये सरपंच, ग्रामविकास अधिकारी हे सगळे दोषी आहेत। पण आतापर्यंत प्रथम चौकशी अहवालानुसार फक्त ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल आहे। पुढील विषय हा पोलीस यंत्रणेमार्फत त्यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं काय नाही, यामध्ये कोण कोण सामील आहे। आमची एवढीच पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे की सर्व तपास निपक्षपातीपणे व्हावा, एवढीच आमची विनंती आहे गावकऱ्याच्या वतीने। मी बाळासाहेब आंबिरे। आमची ग्रामपंचायत ही 13 सदस्याची आहे एकूण, आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये 1 ते 1.5 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या सभागृहामध्ये माझी पत्नी सुशीला ही पण सदस्य आहे, आमच्या वहिनी दुर्गाताई पडुळकर ह्या पण सदस्य आहेत, दुसरे सदस्य राजेशजी आळणे हे पण आहेत। या तिघांनी तक्रार दाखल केल्यामुळं हा आमच्या वाटूर ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडकीस आला। परंतु याच्या अगोदर पण भ्रष्टाचार झालेला आहे, आणि हा जो अर्ज आहे हा या सदस्यांनी 5व्या महिन्यामध्ये 5 तारखेला दिलेला होता, आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी झाली। चौकशी झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवक मेत्रे हे निलंबित झाले, आणि निलंबित झाल्यानंतर परत CO यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र काढलं, आणि गटविकास अधिकारी यांनी मेत्रे साहेब यांच्यावर 420 दाखल केली। परंतु एकले मेत्रे साहेब त्याच्यात नाहीत। त्या मेत्रे साहेबासोबत संबंधित या सभागृहाचे सरपंच आणि उपसरपंच ते पण तितकेच दोषी आहेत, आणि त्यांची पण सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर पण गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। आणि आमच्या गावात जनतेनं निवडून दिले, जनतेला ज्या मूलभूत सुविधा द्यायच्यात त्या बाजूला राहतात, परंतु मर्यादा लाटण्याचं काम संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी केल्यामुळं आम्हाला तो भ्रष्टाचार बाहेर काढावा लागला। संबंधित सदस्यांनी तो भ्रष्टाचार बाहेर काढला। हे जनतेला दाखवून देण्यात आलं की वाटूर ग्रामपंचायत किती भ्रष्ट आहे, ह्या सदस्यांनी ते दाखवून देण्याचं काम केलं। हे होते आमच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य। असे न्यूज पाहण्यासाठी बघत रहा बोलता महाराष्ट्र।